नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। नमस्कार। 226 श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आलेलो आहोत चिंचोडी पाटील या गटात। इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, लोकांना कसा पाहिजे आमदार व कोण होईल आमदार ते सगळं जाणून घेण्यासाठी। नमस्ते। काय नाव आपलं? बाळासाहेब नारायणराव जगताप। आता श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक लागली आहे, त्यामध्ये महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागोडे उभे आहेत, अपक्ष राहुल जगताप आहेत, वंचितकडून अण्णासाहेब शेलारे। तुम्हाला काय वाटतं इथे कोणाची हवा आहे? आता इथे सगळे चालू आहे सध्या, पण पाचपुत्यांची हवा जास्त आहे। कशामुळे पाचपुत्यांची हवा जास्त आहे? त्यांनी बरेचसे कामं केलेली इथले। काय कामं सांगू शकता? एखादं महत्वाचं काम त्यांचं? तसं महत्वाचं नाही सांगता येणार, पण कामं त्यांनी चांगले केले। इथल्या जनतेचा कौल सगळं भाजपशी। आता तुम्हाला काय वाटतं? कारण आपलं ते पक्ष ठरवायचं त्याला पक्षाला द्यायचं मत। तुमचा पाठिंबा भाजपला? आपलं विकेदादाला। विकेदादा पाचपुते कशामुळे? विकेदादा पाचपुते त्यांनी कामं केलेली कामं केली भरपूर त्यांनी। असं तुमच्या चिंचोडी पाटील या गटामध्ये कोणतं काम महत्वाचं आहे की आता पाचपुत्यांच्या माध्यमातून झाले? हे सणाप झाले गणपतीचं पूर्ण। ओके। पुन्हा तिकडे जीवीचे सभा मंडप। ओके, तुम्ही एकनिष्ठ पाचपुते साहेबांसोबत? ओके। आता तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार? काय नाही सांगतो आपल्या काय नाव तुमचं? राजेंद्र मारुती। ओके। सध्या श्रीगोंदा विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यामध्ये महायुतीकडून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विकेदादा पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागोडे उभे आहेत, अपक्ष राहुल जगताप आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलारे आहेत। तुम्हाला काय वाटतं इथल्या जनतेचा कौल कोणाला? पाचपुते। पाचपुते कशामुळे? पाचपुते काम आहेत त्यांची तेवढं। असं तुमच्या चिंचोडी पाटील गटात एखादं महत्वाचं काम कोणतं सांगू शकता? दादांनी केलंय भरपूर केलं। त्यात महत्वपूर्ण काम कोणतं आहे? महत्वपूर्ण भरपूर कामं केलं जाते, काय सांगत तुम्हाला? त्याची ठराविक काम असे कोणते प्रलंबित होते ते झालीत पूर्ण दादा? सभा मंडप आहे, रोड आहे। ओके, त्यामुळे तुम्ही एकनिष्ठ पाचपुते साहेबांसोबत? मी विक्रम दादा नाही का म्हणून? दादाजीचा कार्यकर्ता आहे, नेता चांगला आहे आणि घरात राजकीय वारसा आहे। अच्छा। आणि पुढील तरुण पिढीला असे तडफदार लोक पाहिजे, नेता पाहिजे आम्हाला। बबनदादांच्या विकेदादांच्या माध्यमातून झालेली कामं भरपूर काम आहेत। आता सांगायचं का योजना भाजप युतीचं सरकारी, बरोबर, त्याच्यामुळे अनेक कामं लोक कलावंताचा 2200 रुपये होतं तर 5,000 रुपये मानधन केलं त्यांनी। केंद्रामधूनही त्यांच्या चांगलं मानधन चालू आहे। योजनेत म्हणजे मानधनात वाढ झाली। आज वयोवृद्ध लोक कलावंत चांगल्या प्रकारे जगतोय, पण इथूनही पुढे ते वाढ करणार आहेत हे अशी आम्ही आशा बाळगतो। ओके, धन्यवाद। यांच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं कोण आमदार होईल? हवा कोणाची? चर्चा कोणाची? हवा कोणाची काय असं ना, पण मी कमलाचा माणूस आहे, त्याच्यामुळे मी ते विक्रम पाचपुते कशामुळं? कशामुळे आता विक्रमचं आपलं काही संबंध नाही, पण बरं दिसतंय। आणि दिल्लीला राजकारण चांगले आहे, दिल्लीला पंतप्रधान आहेत, त्यांच्यामुळं इकडं केंद्र सरकारच्या योजना पुरवल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला फायदा निश्चित झाला। भरपूर पुरवले म्हणजे नाद नाही करायचा। खाऊन पिऊन लोक कणी कुत्र्यांवर टंगडी करणारे आवलं त्या। तुमचा पाठिंबा भाजपला? माझा मी एकटा असून मी गावातून अजून 100 लोकांचा सांगतो पाठिंबा भाजप। लीड मिळणार म्हणजे महाराष्ट्राचा लीड मिळणार 100%। धन्यवाद। हवा आता असं आहे, 5 वर्ष आमच्याकडे आलेच नाही। आता पक्षाचं काम होतं, आम्हाला उमेदवार काम करायचं नाही, आम्हाला उद्धव साहेब शिवसेना म्हणून त्यांचं काम करायचं। उमेदवार कोण आम्हाला त्याची गरज नाही, सत्ता शिवसेनेची आली पाहिजे। ओके, आता श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक सुरू झाली, त्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागोडे उभे आहेत, अपक्ष राहुल जगताप आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलारे आहेत। तर तुमचा कौल कोणाला? बबनदादा पाचपुते कशामुळं? काम आहेत त्यांची। त्या गावामध्ये 1-2 विकास काम असे कोणते की महत्वपूर्ण ते पूर्ण झाले? पुलाचं काम आहे, पुलाचं काम। ओके। स्मशानभूमीचं आहे। ओके। जलसंधारण योजनेचे याचे विहिरीचं काम आहे, मोठा प्रकल्प आहे तो। मोठा प्रकल्प आहे, दादांनी पूर्ण काम करून दिलं। तुमचं मत बबनदादांच्या मुलाला विक्रमदादा? विक्रमदादा पाचपुते। ओके, त्यांच्याबद्दल काय अपेक्षा? अपेक्षा काय नाही, माणूसच चांगला आहे, माणूस चांगला आहे, जे करतो ते योग्यच करतो। ओके, थँक्यू। तसं काही सांगता येत नाही, तसं सांगूही शकत नाही। तर तुमच्या गावात विकास कामं वगैरे कोणी केले की तुमची चर्चा काय? गावात विकास कामं चांगले केले पाचपुते साहेबांनी, विकास कामं केली, तुमच्या अपेक्षा काय अजून?
अजून काही नाही, बस विकास होत राहावा एवढीच अपेक्षा आहे. पाचपुते साहेबांना सहकार्य केलं तर विकास होईल असं वाटतं का? सहकार्य तर आपण सहकार्याची भावना तर असतेच. मग तुमचा पाठिंबा कोणाला? पाठिंबा आता असंच ते नाही सांगू शकत. अच्छा, तुमच्या गावात चर्चा काय, हवा कोणाची? हवा सगळ्यांचीच आहे. सगळ्यांची. जो विकास करेल तो निवडून येईल. हा. ओके, धन्यवाद. काका काय वाटतं तुम्हाला, कोण होईल आमदार? पाचपुते आहेत, नागवडे आहेत, शेजारी आहेत, जगताप आहेत. ओके, नाही सांगता यायचं पण आहे थोडं बबनदादाचं वातावरण आहे. बबनदादाचं वातावरण आहे थोडं. कशामुळे बरं? विकास कामांबद्दल आपण बद्दल. हा, गेले आमच्याकडे 10 वर्ष आमदार आहेत ते. ओके. मला काय म्हणायचंय, बबनदादाने आतापर्यंत तुमच्या गावात असे